म्हणजे एसटीची दरवाढ होण्याची आज सकाळीच बातमी आलेली आहे। ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यावेळेस मला ही माहिती कळली त्यावेळेस मी राज्याचे आमचे प्रधान सचिव संजय सेठी यांच्याशी चर्चा केली। काल मंत्रालयामध्ये संजय सेठी यांच्या माध्यमातून आमचे परिवहनचे प्रमुख आणि त्याचबरोबर एडीजी यांची प्राधिकरणाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची एसटीची जी भाडेवाढ झालेली नव्हती ती 14.97% भाडेवाढ त्यांनी काल मंजूर केलेली आहे। ती आजपासून अंमलात आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं मला त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून ही टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे असंही त्यांनी मला सांगितलं। अद्यापपर्यंत त्याबाबतचं अधिकृतरित्या फाईल जी आहे ती माझ्यापर्यंत आलेली नाही, पण ते निश्चितपणे येईल असं वाटतंय। परंतु ही भाडेवाढ जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित होते। खरं तर एसटीची भाडेवाढ दर वर्षाला करणं गरजेचं आहे, कारण प्रवाशांना सुखसोयी देत असताना तुम्ही डिझेलचा दर त्याचबरोबर CNGचा दर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेले आहेत। आजची जर एसटीची परिस्थिती तुम्ही महामंडळाची बघितली तर दर दिवशी सुमारे 3 कोटी रुपयाचा आर्थिक तोटा आम्हाला सहन करावा लागतो। म्हणजे महिन्याला जवळजवळ 90 कोटी रुपये हे परिवहन सेवा हे नुकसानीमध्ये आज चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळे ही भाडेवाढ अटळ आहे। परंतु मी प्रधान सचिवांना हेही सांगितलं की ह्यावेळी जरी तुम्ही अशा पद्धतीने एकत्रितरित्या 15% जवळजवळ भाडेवाढ केलेली असेल तरी ज्या वेळेस भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारितच तुम्ही ती करावी, जेणेकरून सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार नाही। यासोबतच रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। ती भाडेवाढ नाही ती सुद्धा 1 फेब्रुवारीपासून होणार असल्याचं मला प्रधान सचिवांनी सांगितलेलं आहे। कालच्या बैठकीमध्ये त्याला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे। परंतु एसटीचा जो परिपत्रक आहे ते आजच निघेल आणि 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला सुरुवात होईल अशी माहिती त्यांनी मला दिली। साधारण किती वाढ होईल आणि ही वाढ जी आहे ती फक्त एसटी आणि जी भाडेवाढ आहे ती 14.97% आहे, तर जी टॅक्सी आणि रिक्षाची होणार आहे ती 3 रुपये प्रति किलोमीटर होणार आहे।